दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आलेली आहे। पीएम किसानचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता एक गोष्ट करावी लागेल। त्यासाठी तुम्हाला काय काय करायचे आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतात। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई-KYC करावीच लागेल। पीएम किसानचा 21 हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला आता ई-KYC करणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, काय काय नवीन अपडेट्स आलेले आहेत पीएम किसानच्या 21 हप्त्यावर मी तुम्हाला सविस्तर सांगतो, तर चला जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते। ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात। आणि शेतकरी मित्रांनो, या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठी नियम आणखीन कडक केले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तरी खालील गोष्टींची गरज घेणे आवश्यक आहे। तर पाहूया त्या काय गोष्टी आहेत। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्हाला ई-KYC करणे गरजेचे आहे। जर तुम्ही ई-KYC केलेले नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-KYC केलेले नसेल तर तात्काळ तुमची ई-KYC करून घ्या, नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो। आणि ज्याच्या शेतकऱ्यांना माहीत नाही की ई-KYC करणे का गरजेचे आहे, तर मी त्यांना सांगतो, या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जातात। त्यामुळे बँकचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे। आधार बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचे पैसे मिळत नाही। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ई-KYC करणे गरजेचे आहे। आणि तुम्ही ज्यांची ई-KYC केलेलं नाही त्यांनी ई-KYC करून घ्या, तरच तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे मिळतील। तर आणखीन एक अपडेट शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतीशी संबंधित कागदपत्रे जे आहेत ते जर अपडेट केलेले नसले तर ते अपडेट करून घ्या, कारण ते अपडेट करणे गरजेचे आहे। तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणे गरजेचे आहे। कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही। तर शेतकरी मित्रांनो, हे डोक्यात घ्या आणि तुमचे कागदपत्रे अपडेट केलेले नसतील तर फटाफट जाऊन तुमचे कागदपत्रे अपडेट करून घ्या, नाहीतर तुम्हाला शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन अपडेट करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूया की प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता किती तारखेपर्यंत येऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आज सांगण्यात येत आहे की तुमची दिवाळी होणार आहे गोड, कारण तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो दिवाळीला पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी। आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काहीही अडचण आली 21 हप्त्यामध्ये कागदपत्र अपडेट करण्याची, नाहीतर ई-KYC करण्यात, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।